आणि आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। कोल्हापुरात उन्हाचा कडाका वाढला असून आणखी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं बोललं जातंय। हातकणंगले तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून हा कोल्हापुरातील उष्माघाताचा चौथा बळी असल्याचा संशय आहे। नागपूरमधल्या नांद परिसरातील एका बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। हा बिबट्या महामार्गावर ठाण मांडून बसला असून अनेक लोक त्याचं चित्रीकरण करतात, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना घेऊन पोलीस अकोल्याकडे रवाना झालेत। पोलिसांवर प्रचंड दबाव असल्यामुळे पोलीस चुकीची कारवाई करत असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला। लातूरमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलंय। नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी पुतळा हलवण्यास लिंगायत समाजाने विरोध करत उपोषण सुरू केलंय। तर महामार्ग बाभळगाव मार्गे वळवावा आणि त्यामुळे जमिनीचे भाव वाढतील यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचा आरोप निलंगेकरांनी अमित देशमुखांवर केला। भुसावळमध्ये नगर परिषदेच्या जुन्या इमारतीची दुरावस्था झाली आहे। इमारत परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य निर्माण झालं। अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भात तातडीने कारवाईची मागणी केली जाते। चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटल्याची घटना उल्हासनगरच्या मधुबन चौकात घडली आणि यावेळी चोरट्यांनी 6,89,000ची रोख रक्कम लंपास करत पोबारा केला। पोलिसांनी तीनही चोरट्यांना गोव्यातून अटक केली असून आरोपींना 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लासलगाव मनमाडसह नाशिकमधील बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरू असून लाल कांद्याची आवक कमी होते। लाल कांद्याला सरासरी 451 रुपये तर उन्हाळी कांद्याला सरासरी 651 रुपये भाव मिळतोय। अगोदरच अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना आता कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मिरची खरेदीत मार्च अखेरपर्यंत 2,17,000 क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली। तसंच मिरचीच्या दरात दुपटीनं वाढ झाल्यानं यंदा मिरचीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। शिर्डी साई संस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आलेल्या आहेत। आठवड्याला 7 लाख तर वर्षाला 3.5 कोटींची नाणी जमा होतात। मात्र ही नाणी स्वीकारणं बँकांना कठीण झाले, त्यामुळे 4 बँकांनी यापुढे संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली आहे। नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकलेत। एकाच वेळी 15हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावरती हे छापे टाकण्यात आले। मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमधल्या पथकानं एकाच वेळी ही कारवाई केली आहे। इस्रायलमधील अत्याधुनिक शेतीच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सोलापुरातील 40 शेतकऱ्यांची 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे। रत्नागिरीच्या राजापुरीच्या रिफायनरीचं रखडलेलं सर्वेक्षण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक झाली आहे। दरम्यान उन्हाचा चटका वाढला असून यात काही दुर्घटना झाल्यास जिल्हाधिकारी आणि उद्योग मंत्री याला जबाबदार असतील असा इशाराही देण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत। एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात 50 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत आणि यासाठी 5ही आगारांमध्ये चार्जिंग पॉइंट उभारले जाणार असल्याची माहिती नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण झाली। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालक त्रस्त झाले। पुणे महापालिका हद्दीतील मालमत्ता करात पुन्हा 40% सवलत लागू करण्यात आली आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आणि या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला। पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येत असून आतापर्यंत 80 युजर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। घरफोडीसाठी वाहनं चोरी करणाऱ्याला पुण्यातील पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। कारवाईत सोन्यासह 4 कार आणि 2 बाईक हस्तगत करण्यात आल्यात। दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मुंबई पुणे एसटी प्रवाशांसाठी महामंडळाने खुशखबर दिली। या मार्गावर लवकरच ई-शिवनेरी बस सेवा सुरू होणार आहे। इलेक्ट्रिक बसमुळे तिकीट दर आणखी कमी होणार आहेत। 1 मे पासून हा बदल लागू करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। 2 दिवसात 8 विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेत आणि या संदर्भात पोलिसांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते।
भंडाऱ्यामधील आंधळगाव आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे। आरोग्य केंद्रातील वॉटर फिल्टर बंद पडले, त्यामुळे रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आणि या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला। चंद्रपूरच्या गुग्गुसमध्ये वृद्धाने नदीत उडी घेत आत्महत्या केली। गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकारांमुळे त्रस्त होते, त्यामुळे कंटाळून त्यांनी जीवन संपवल्याचं बोललं जातं। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। मुरबाडमध्ये धानिवली नदीच्या पुलावर टँकर उलटला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघातामुळे नगरकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला। आष्टीमध्ये वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला, यात 2 बैलांचाही मृत्यू झाला। महाराष्ट्रात दर्जेदार गुणवत्तापूर्ण केळीचं उत्पादन होऊ लागल्यानं राज्यातील केळीला जगभरातून मोठी मागणी मिळते आणि केळी निर्यातीत महाराष्ट्राचा सर्वाधिक 70% वाटा असून सेंद्रिय केळीला अधिक पसंती मिळते। सोयाबीनची आवक वाढल्यानं सोयाबीनचे भाव स्थिर आहेत। कारंजा बाजारात 5500 क्विंटलची आवक झाली असून जळकोट बाजारात सोयाबीनला सर्वाधिक 5500 रुपयांचा भाव मिळाला। देशातील साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6% घट झाली आहे। 15 एप्रिलपर्यंत देशात साखरेचं उत्पादन हे 6% घटून 3,11,00,000 टनांवर आले। राज्यातील बाजारपेठांमध्ये तुरीचे दर तेजीत असल्याचं समोर येतं। हिंगणघाट बाजारात तुरीला प्रति क्विंटल 8,920 रुपये दर मिळाला। मावळमधील तुंग किल्ल्याच्या परिसरात रात्रीच्या वेळेस बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे, त्यामुळे रात्रीचं शेतात पाणी सोडायला जाण्यासाठी शेतकरी घाबरतात। उसाळमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे 15 दिवस उलटून गेले तरी पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। तर दुसरीकडे नगरपालिकेची मेन पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। वीज ग्राहकांकडून वसूल केलेली थकीत बिलाची रक्कम कर्मचाऱ्याने कार्यालयात जमा केलीच नाही आणि या प्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला। कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांकडून 84,000ची रक्कम वसूल केली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मौजे फरारे इथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुयोग वैद्य यांनी केला। या प्रकरणी 60 दिवसात कारवाई न झाल्यास हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला। हिंगोलीच्या सेनगाव नगर पंचायत समिती कार्यालयात बोरखेडी पिनगाळे गावातील महिलांनी ठिय्या आंदोलन केलं। गावात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी आंदोलकांनी केली। 5 दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता जळगावमध्ये 2 दिवसात 1,500 रुपयांची घसरण बघायला मिळाली आणि त्यामुळे चांदी 74,500 रुपये प्रति किलोवर आली। वणीगडावरील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचं सुशोभीकरण आणि सभा मंडपाचं विस्तारीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय। भाविकांच्या योगदानातून पहिल्या टप्प्यात सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून मंदिर साकारण्यात येणार आहे। अक्षय तृतीयेला या कामाचा शुभारंभ होणार असल्याचं ट्रस्टतर्फे सांगण्यात येतं। तमाशा मंडळी नारायणगावमध्ये मुक्ताई देवी आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव भरलाय। चौथ्या दिवशी मालती इनामदार नारायणगावकर यांच्या तमाशा फडाची बारी झाली आणि यावेळी तमाशा पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली। पुण्याच्या नारायणगाव येथे श्री मुक्ताबाई देवी आणि काळोबा देवीची यात्रा सुरू आहे आणि या यात्रोत्सवात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी 450 पहिलवानांनी सहभाग घेतला। जुन्नरच्या राहुल माळीने मनमाडच्या सचिन सुरनरला चितपट करत नारायणगाव केसरी किताब आणि 1 किलो चांदीची गदा पटकावली। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात कळंब इथलं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा भरली। यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। यावेळी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते, तर शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली। महाराष्ट्रातील पंढरपूर इथे संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सव सुरू होता। गोरोबा काकांची पालखी लक्ष्मी नृसिंह मंदिरात जाऊन तिथे मानाच्या कीर्तनकाराचं कीर्तन झाल्यावर गोपाळकाला फोडण्यात आला आणि या महाप्रसादाने गोरोबा काकांच्या यात्रा महोत्सवाची सांगता झाली।
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, मात्र सभेसाठी बीआरएसला हवं असलेलं मैदान मिळणार नाहीये. पोलिसांनी आयोजकांना जागा बदलण्याबाबत सूचना केल्यामुळे बीड बायपास इथल्या जबिंदा मैदानावर ही सभा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत माजी आमदार आरो तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण त्यांनी चौकटीत बोलावं असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. संजय राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर मी सभेत घुसेन असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. धाराशिव जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप की ठाकरे गट विरुद्ध भाजप लढत होणार याबाबत आज चित्र स्पष्ट होणार आहे. अहमदनगर पालिका आयुक्तांना नितेश राणे यांनी शिवीगाळ केली. मंगळवारी अतिक्रमणासंदर्भात बोलताना नितेश राणे यांची पालिका आयुक्तांबद्दल बोलताना जीभ घसरली. दरम्यान यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करून 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. भंडाऱ्यातील लाखनी बस स्थानकाजवळ उभ्या ट्रकला अचानक आग लागली. आग आटोक्यात आली, मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे. पालघर जिल्ह्यात वाडा मनोर मार्गावर कंटेनर आणि बसची धडक झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले. लातूरच्या अहमदपूरमध्ये केमिकल वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक बडोद्याहून विशाखापट्टणमकडे जात असताना ही घटना घडलेली आहे. नागरिकांना 200 मीटर परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून केमिकल गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्गातील कोलगाव ग्रामपंचायतीने अनोखा ॲप तयार केला आणि या ॲपच्या माध्यमातून 12 प्रकारचे दाखले मिळवता येतात. त्यासोबतच घरपट्टी पाणीपट्टी भरता येते. अशा प्रकारचा ॲप तयार करणारं कोलगाव ही पहिली ग्रामपंचायत ठरली. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.